तर महाराष्ट्र कुणाचा मध्ये पुढचा मतदारसंघ बघूया। तर राज्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघ जो आहे तो नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात यंदा पुन्हा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत रंगली आहे। मात्र यामध्ये भाजपचं पारड जे आहे ते जड दिसते। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत तन्मय आपण ग्राफिकच्या माध्यमातून दाखवूयात। अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मतदारसंघ नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ गेले 3 टर्म इथून फडणवीस निवडून येत आहेत आणि अर्थातच इथे यंदा देखील संभाव्य आमदार फडणवीसच असणार आहेत असं पाहायला मिळतंय। प्रफुल्ल गुडधे यांना काँग्रेसनं खरं तर रिंगणात उतरवलंय। मात्र जरी फडणवीसांचं मताधिक्य काहीसं कमी झालेलं असलं गेल्या काही निवडणुकांमध्ये तरी देखील यंदा संभाव्य आमदार फडणवीसच असतील हे स्पष्ट होत आहे। तर देवेंद्र फडणवीस हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारणं आहेत ते आपण जाणून घेऊयात प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। संपूर्ण राज्याचं लक्ष असणारा नागपुरातील एक मतदारसंघ म्हणजे दक्षिण पश्चिम हा मतदारसंघ येतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी 5 वेळा विजयी झाली आहे, ते 6व्यांदा रिंगणात आहे। मात्र त्यांनी केलेल्या कामाचं हे पाहता या सगळ्यावर मतदारसंघावर त्यांचा विशेष पगडा पाहायला मिळतो। त्याचबरोबर काँग्रेसने यावेळी 2014 मध्ये त्यांच्या विरोधात लढलेले जे आहे प्रफुल्ल गुडधे पाटील यांना पुन्हा रिंगणात उतरवलं होतं। प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला। तेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा जो काही आढावा होता तसेच त्यांच्यासोबत असलेली मोठी यंत्रणा पाहता भाजपने इथे जोरदार प्रचार केलेला आहे। सातत्याने निवडून येत असताना त्यांनी विकास कामांचा मोठा जो आहे तो त्यांच्या पाठबळ आहे। त्याचसोबत लाडकी बहीण योजना असो, कामगारांसाठी असले इमारत बांधकाम कामगारांसाठी केलेल्या जो काही योजना असो, या सगळ्या योजनेचा फायदाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळणार आहे। त्यामुळे या ठिकाणी लढत जरी दुहेरी दिसत असली तरी जास्तीत जास्त मतदार जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच बाजूने राहतील अशा पद्धतीचे राजकीय जाणकार सांगतायत। त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी 6व्यांदा सुद्धा निवडून येतील असंही सांगितलं जात आहे।